कल्याण मुरबाड मार्गावर एप्रिल महिन्यात झालेल्या भीषण अपघातानंतर या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मर्यादा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. रायते पुलाजवळ खासगी व्हॅनच्या अपघातात 11 निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षित आणि पुरेशी बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या अपुऱ्या असल्याने अनेक प्रवासी खासगी वाहतुकीचा पर्याय निवडतात. मात्र हा पर्याय अनेकदा जीवघेणा ठरत असल्याचं वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर मुरबाडमधील तरुणांनी पुढाकार घेत अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यासाठी आणि KDMT तसेच UMTच्या बस सेवा मुरबाडपर्यंत विस्तारण्यासाठी जन आंदोलन सुरू केले आहे. मुरबाड विकास युवा समितीच्या माध्यमातून सचिन जाधव, प्राची पाटील आणि शुभम शेट्टे यांसारखे तरुण प्रवाशांच्या सह्या गोळा करत आहेत. या मोहिमेला शेकडो नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून स्थानिक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देखील देण्यात आले. सुरू करण्याची इच्छा असतानाही तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे मुरबाडकरांचा सुरक्षित व सुखकर प्रवास अद्याप प्रतीक्षेतच आहे. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, कल्याण.